शंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 10 मधला एक क्वेश्चन पाहूया. का म्हणता आपण क्वेश्चन समजा, साइड पी सेगमेंट पीक्यू, साइड में सेगमेंट पीक्यू पैरेलल है बीसी ला. ओके बढ़िया, ठीक है. कौन पीक्यू पैरेलल है बीसी ला. एपीआई x+3, एपीआई x+3, ठीक है. बढ़िया, पेन तो नहीं पड़ेगा. दूसरी पाव, ठीक है. की का x+3, ठीक है. कौन एपी. त्यानंतर पीबी, पीबी गोटे आपण ध्यान से देखो, पीबी आहे x-3, ठीक है. त्यानंतर AQ आहे x+5 आणि त्यानंतर हा QC आहे x-2. तर फाइंड द वैल्यू ऑफ x. बहुत ही बढ़िया, ठीक है. तर का दिला आहे पा याच्यामध्ये, इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी, ठीक है. एबीसी मध्ये का म्हणतात पा पीक्यू पॅरलल आहे कोणाला, पीसी ला. कोटा कशावरून, गिवन, ठीक है. का गिवन, बहुत ही बढ़िया गिवन. आता एक काम करू पा, गिवन दिला तर जसा पा पीक्यू पॅरलल बीसी ला तर समजूनच जायचं की बीपीटी थ्योरम लागते. कोणती थ्योरम, कारण एक जर पा एक साइड पॅरलल राहिली थर्ड साइडला तर बीपीटी थ्योरम लागते, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थ्योरम. का म्हणते पा की बाय द थ्योरम ऑफ बीपीटी, ठीक आहे. म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थ्योरम नुसार का म्हणते पा की एपी डिवाइडेड बाय पीबी राहते आणि इज इक्वल टू AQ डिवाइडेड बाय QC राहते. बढ़िया, ठीक आहे. तर आता मला सांगा एपी किती आहे, एपी आहे x+3. पीबी किती आहे, तर पीबी आहे x-3. बढ़िया, टकाटक मध्ये ठेवा. AQ किती आहे पहा, x+5 आणि चेक करा QC किती आहे, x-2. बढ़िया, टकाटक मध्ये ठेवू. आता विशेष का की याला आता सॉल्व करायचं, ठीक आहे. कसं सॉल्व कराल पहा की x+3 चा मल्टिप्लाय क्रॉस x-2 सोबत मल्टिप्लाय होता, ठीक आहे. आणि x+5 चा मल्टिप्लाय x-3 सोबत होईल. बहुत ही बढ़िया, ठीक आहे. मग आता काय होईल पहा, x चा मल्टिप्लाय x-2 सोबत, अरे याच्या सोबत लागेल, ठीक आहे. आणि +3 चा मल्टिप्लाय पुन्हा x-2 सोबत, आणि इकडे पहा x चा मल्टिप्लाय पुन्हा x-3 सोबत आणि +5 चा मल्टिप्लाय x-3 सोबत. बहुत ही बढ़िया, ठीक आहे. इथपर्यंत आपला क्लियर झाला. आता एक काम करता पहा, सुन उसके बाद, ठीक आहे. एक काम करतो ना, आता एवढा भाग मिटवूनच टाकतो, ठीक आहे. बाकी काही नाही, आपल्याला जागा पाहिजे, ठीक आहे. एक काम करतो, नेक्स्ट पॉइंट पहा, नेक्स्ट पॉइंट त्याच्यानंतर, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट इथं पहा, x इंटू एक्स के प्यार से ब्रॅकेट खोला, ठीक आहे. x इंटू एक्स के. त्यानंतर इकडे पहा प्लस मायनस मायनस -2x झाला याचा, ठीक आहे. नेक्स्ट पहा +3 इंटू एक्स 3x, ओके. आणि मला सांगायचं प्लस मायनस -2 3 × 6, ठीक आहे. बढ़िया, इथपर्यंत. इकडे पण तसंच खोला, काय पहा x इंटू एक्स के आणि प्लस मायनस -3x, ठीक आहे. आणि इथे काय +5x आणि चेक करा 5x आणि प्लस मायनस -15, ठीक आहे. आता एक नजारा पाहून टाकू, दोन्ही बाजूला काही दिसताय का, तर हो सर, एक नजारा दिसता की इकडे +x केला आणि इकडे +x केला, उडल, कारण इकडे मायनस होईल ना. मग इकडे आहे का काय होईल पा, इथं एक नजारा दिसता पा, दोघांच्या टोप्यासारख्या म्हणजे पॉवर सेम आहे. जुगाड होईल पा, मायनस प्लस मायनस 3x मधून 2x गेले, x -6 इज इक्वल टू 0. इकडे पा मायनस प्लस मायनस, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. सॉरी, मायनस प्लस प्लस, ठीक आहे, कारण प्लस मोठ्या संख्येचा चिन्ह. तर 5 मधून 3x तर 2x -15. आता तुम्हालाही माहित आहे की 2x जाग्यावर राहील, हा जो आहे इकडे मायनस होईल आणि इकडे पहा -6 जाग्यावर राहील आणि हा बिचारा इकडे म्हणजे प्लस होईल. आता मला सांगा इथं काय की 2x मधून x गेले x, 15 मधून जर 6 गेले तर किती 9, म्हणजे x इज इक्वल टू 9. बहुत ही बढ़िया, x ची व्हॅल्यू भेटली. आता वर्षभर तुम्ही व्हॅल्यू काढू शकतो. का म्हणता नाही, एक्सच काढायचा होता, सॉरी मी म्हटलं पुऱ्या साइड काढायचे होते, ठीक आहे. तर मेरे अजीज दोस्तों समजला असेल, ठीक आहे, हा वाला क्वेश्चन. बाकी आपण ब्रेक के बाद पाहू, ठीक आहे.